हाय, मी प्रतीक्षा. मागच्या वर्षी 20 मे 2025ला माझं वजन होतं 83 किलो. बघा, हे माझ्या डायरीमध्ये मी तेव्हा लिहून ठेवलेलं आणि अचानक माझ्यासमोर आलं. आणि आत्ता मी वजन चेक केल्यावर तुम्ही बघताल तर तुम्हालाही शॉक वाटेल. आत्ता माझं वजन आहे एक्झॅक्टली 63 kgs, म्हणजेच बरोबर 20 किलो वेट लॉस. आता हे 20 किलो ना मी खरोखर जिममध्ये न जाता कुठलाही क्रॅश डाएट न करता केलेले आहेत, कारण तसा वेळही नव्हता आणि बाळामुळे मला जमलंही नाही. हा माझा कॉलेज डेजचा पिक्चर आहे. कॉलेजमध्ये माझं शेवटचं कमीत कमी वजन 71 किलो होतं. चला तर मग ही आहे मी कम्प्लिटली चेंज्ड व्हर्जन. तर ह्याच्यामध्ये मी तुम्हाला 5 रूल्स सांगितलेत आणि हे 5 रूल मी खूप 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 शिद्दतने फॉलो केलेत. याच्यासोबत एक मॅजिकल फॉर्म्युला सांगितला आहे, जो मी सुरुवातीला जवळपास 2 महिन्यांनी ट्राय केला होता. तर पहिले कम्प्लिटली 6 महिने हे 5 रूल्स फॉलो केल्यावर हे काही रिझल्ट दिसले. आता तुम्हाला मी सांगते ते या फॉर्म्युल्याबद्दल. BMI बॉडी मास इंडेक्स हा आपल्याला सांगतो की आपल्या उंचीप्रमाणे आपलं वजन, योग्य वजन किती आहे. आता हा पूर्णपणे बरोबर नाही आहे, पण सुरुवात करायला हा अतिशय उत्तम आहे. तर यात फक्त आपलं वेट आणि आपली हाईट इन मीटर्स टाकून घ्या आणि तेव्हा आपल्याला येईल आपला BMI. आता योग्य BMIची रेंज म्हणजे आपलं योग्य वजन असतं, तो BMI असतो 18 to 24. आता माझ्या पहिल्या वजनाप्रमाणे माझा BMI होता 35. तो होता ओबेस कॅटेगरीमध्ये, म्हणजे म्हणू शकता की अतिस्थूल. आणि आत्ता माझं वजन आहे 63, तेव्हा माझा BMI आहे 26, म्हणजेच ओव्हरवेट. आता मला जायचं आहे नॉर्मल रेंजमध्ये, म्हणजेच 18.5 to 24.9. आता ह्या रेंजमध्ये जायला आपल्याला तेवढं वजन कमी करावं लागेल. तीसुद्धा इथे फॉर्म्युला आहे. काय करायचं, ही जी मिनिमम रेंज आहे ती घ्यायची, आपलं मिनिमम रेंज वेट रेंज कॅल्क्युलेट करायला. त्यामुळे मग टाकायचं BMI गुणिले आपली हाईट. तर BMI घ्यायचा कमीत कमी 18.5 आणि त्याला मल्टिप्लाय करायचं आपल्या हाईटच्या स्क्वेअरने. सो ते केल्यावर आता बघा माझं काय येतं. तर मिनिमम रेंज येते माझी 43 kgs आणि मॅक्सिमम रेंज येते ती 58. तुम्ही पाहू शकता. तर हे 43 to 58 याच्यामध्ये मला वजन आणायचं आहे. त्यामुळे बघा माझं नेक्स्ट टार्गेट असणार आहे 55 kgs, म्हणजेच मला 55 किलोपर्यंत कमी व्हायचं आहे. आता 63वरून 55 किलोची जर्नी मी तुमच्यासोबत रोज शेअर करणार आहे. तुम्ही फटाफट तुमचा BMI कॅल्क्युलेट करा आणि कॉमेंट्समध्ये टाका. याच्याही पेक्षा तुम्हाला काही दुसरे क्वेश्चन असतील तर नक्की विचारा. थँक्स फॉर वॉचिंग.